की मढी देवस्थानची जी जागा आहे त्याच्या जमिनीवरती वक्फ बोर्डाने दावा ठोकलेला आहे। म्हणजे 1500 वर्षापूर्वीचा इतिहास आहे। त्या देवस्थानावरती काही लोकांनी वक्फ बोर्डाकडे दावा दाखल केला की आमचं देवस्थान आहे। हिंदुत्वाचं सरकार असेल तर या सरकारने किमान देवस्थानच्या जागेवर तरी थोडं लक्ष द्यायला पाहिजे। गेल्या महिन्याभरामध्ये आपण बघितलं असेल टीव्ही वरती मढी देवस्थानाच्या अवतीभोवती मोठ्या प्रमाणात अशी आंदोलनं झाली आणि त्याच्यामध्ये अनेक नेत्यांनी भाषणांमध्ये सांगितलं की मढी देवस्थानची जी जागा आहे त्याच्या जमिनीवरती वक्फ बोर्डाने दावा ठोकलेला आहे। अनेक राजकारणी लोकांनी सुद्धा त्यांच्या भाषणांमध्ये ही वक्तव्य केली होती। म्हणजे 1500 वर्षापूर्वीचा इतिहास आहे। त्या देवस्थानावरती काही लोकांनी वक्फ बोर्डाकडे दावा दाखल केला की आमचं देवस्थान आहे। हे देवाची जमीन ही आमचीच आहे हा त्यांनी दावा केलेला आहे। त्यांच्याकडे काही कागदपत्र असतील तर त्यांनी दाखवावेत। आज रोजी सुद्धा 7/12 कान्होबा उर्फ कानिफनाथ देवस्थान ट्रस्ट असं वहिवाटदार म्हणून नाव आहे। यांना कोणी दान दिला जागा? तर आज आपण मढी देवस्थान ट्रस्ट मध्ये आलेलो आहे। आज माझ्याबरोबर महादेव कोकाटे साहेब आहेत जे की या ट्रस्टचे विश्वस्त आहेत आणि कार्याध्यक्ष सुद्धा आहेत। मढी देवस्थान ट्रस्टची जागा वक्फ बोर्डाने ताब्यात घेतली आहे, ह्याच्यामध्ये किती सत्य आहे आणि किती जमिनीवरती यांनी दावा केलेला आहे? 251 एकर ह्या मढी देवस्थानची जमीन आहे। तर त्यापैकी 130 एकर जी या मढी देवस्थानच्या ह्या गडाच्या आजूबाजूला चारही बाजूने हे 130 एकर जमीन आहे, जो एक वक्फ बोर्डाने याच्यावर दावा केलेला आहे। त्या दाव्यामध्ये आपण कोर्टामध्ये लढतोय, केस चालू आहे, त्याचा निकाल प्रलंबित आहे। आता ही जशी 251 एकर ही देवस्थानच्या आजूबाजूची जागा आहे, ह्याच्यापैकी 130 एकरचा दावा केलेला आहे। समजा असं आपण म्हणूया की उद्या जर आपण कोर्टामध्ये हरलो किंवा काही कारणाने वक्फ बोर्डाने त्या वक्फ कायद्याच्या अंतर्गत ही जमीन जर गिळंकृत केली तर याचा परिणाम इथं जो दरवर्षी आपला कानिफनाथ महाराजांच्या नावाने जो आपला उत्सव असतो, महिनाभर 50 लाख एवढे भाविक इथं येतात, या सगळ्या उत्सवावरती या सगळ्या गोष्टीचा परिणाम काय होईल? याचा परिणाम असा होईल की गडाच्या शेजारची जे 130 एकर जी जागा आहे वक्फ बोर्डाने दावा टाकलाय। तसंच इतर हक्कामध्ये पण मला एक विशेष वाटतं, जर वक्फ बोर्डाने दावा टाकलेला असला तर इतर हक्कात त्या मुस्लिमांचे नावं आले कसे? आणि जर मुस्लिमांनी दावा टाकला तर वक्फ बोर्डाचा काय म्हणजे तसा वक्फ बोर्डाला दान केल्यानंतरच वक्फ बोर्डाने दावा टाकायला पाहिजे होता। तर हे दोन्ही बाजूनी लढून हे शासनाला लक्षात घ्यायला पाहिजे की हे दोन्ही बाजूनी लढतायत आणि ती जागा गिळण्याचा प्रयत्न करतायत। तरी अशी एकंदरीत ह्या नगर जिल्ह्यामध्ये अशा 1100 एकर जागा आहे। म्हणजे 250 एकरच्या व्यतिरिक्त 250 एकरच्या व्यतिरिक्त या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी 1100 एकर जागा आहे। परंतु आम्ही या देवस्थान ट्रस्टने सगळ्या ट्रस्टने असा एक विचार करून एक 35 गावांचे आम्ही आता सध्या अभ्यास करतोय। तर ही जागा जर 130 एकर जर कदाचित तुम्ही म्हणल्याप्रमाणे जर त्यांना वक्फ बोर्डाला गेली तसं तर आपण 100% प्रयत्न करणारे देऊ नये, कारण हे हिंदुत्वाचं सरकार असेल तर या सरकारने किमान देवस्थानच्या जागेवर तरी थोडं लक्ष द्यायला पाहिजे असं एक ट्रस्टच्या वतीने मी सांगतो। जरी जर ही गेली किंवा ही जर दावा हा जर निर्णय झाला तर इथं येणारा 50 लाख भाविक 5000 कमीत कमी 5 ते 6000 दुकानं लागतात। 18 पगड जातीचं हे देवस्थान आहे, सगळ्या जातींना इथं मानपान आहे, तर हे देवस्थानला करणं अशक्य होईल। तर याला सर्वस्व जबाबदार शासनच राहील। म्हणूनच मी सरकारला सुद्धा विनंती करतो, केंद्र सरकारने गेल्या वर्षी वक्फ बोर्डच्या कायद्यामध्ये बदल करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेला आहे, पण सुप्रीम कोर्टमध्ये सध्या तो विषय पेंडिंग आहे। पण तरी सुद्धा राज्य सरकार असू दे, केंद्र सरकार असू दे, या विषयांमध्ये सरकारला विनंती आहे की आपण स्वतः इथं ताकद लावली पाहिजे आणि आपल्या मंदिरांच्या जागा वाचवल्या पाहिजेत, नाहीतर उद्या आपल्या मंदिरांचे उत्सव करणं सुद्धा नक्की या 2026-2027 साली आपल्याला अवघड जाऊ शकतं, इतकी भयान परिस्थिती आहे। तर नक्कीच सरकारला विनंती करतो आणि असे आम्ही अपेक्षा बाळगतो। धन्यवाद।